जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज 1 मे माझ्या डे चॅलेंजचा डे 5. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली सकाळी 5:30ला. बड्यापैकी उठलो, फ्रेश झालो, पहिलं तर ब्रश केला आणि त्याच्यानंतर मी बड्यापैकी चेंज केले कपडे आणि निघालो ग्राउंडला जाण्यासाठी. तर ग्राउंडला आज मला जायचं होतं वसंत देसाई स्टेडियम. तर बड्यापैकी टावर चौकातून निघालो आणि ग्राउंडमध्ये आज माझा पहिला दिवस होता. तर मी फर्स्ट टाईम या ग्राउंडला आलो. तर एवढी सारी पब्लिक पाहून मी थोडासा हादरलो, पण कुछ नाही, नेवर गिव्ह अप. अँड बड्यापैकी थोडं रनिंग केली आणि जास्त काही वर्कआउट केलं नाही मी, आणि थोडंसंच वर्कआउट केलं. त्याच्यानंतर वर्कआउट झाल्याच्यानंतर थोडं पुलअप मारले आणि ग्राउंडला बाय केलं. आणि येता येता बड्यापैकी 1 डझन केळं घेतले मी आणि माझ्या मित्रांनी, निघालो घरी आल्याच्या बरोबर मी नळ चालू केला, बकेट भरली आणि बड्यापैकी अंघोळ केल्यानंतर बड्या दूध आणलं होतं, दूध कॉफी केली आणि माझ्या मित्राला पहिले तर मी कॉफी दिली, नंतर मी पण पिली. आणि मला जायचं होतं आज माझ्या गावाला. तर मी निघालो गजानन महाराजच्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथूनच निघालो माझ्या गावाला जाताना पेढा घ्यायचा होता. तर पेढा घेतला. घरी गेल्याच्या नंतर पहिले मी जेवण केलं आणि मला जायचं होतं शेतात. तर मी गेलो डायरेक्ट शेतामध्ये. तर शेतातला व्ह्यू बघूया आपण. जरा किताबों में कम ध्यान है, ज्यादा तेरे ख्यालों में है, तुझसे जो मिलके मजा है कहाँ वो गणित के सवालों में है. शेतातून आल्याच्या नंतर खूप थकलो होतो. तर मी पहिले 1-2 तास आराम केला आणि मला उठवलं या दीदीनं. ही आहे माझ्या बहिणीची मुलगी. तर उठल्याच्यानंतर मी गेलो डायरेक्ट पिंजरला गेल्याच्यानंतर मी केली कटिंग आणि लगेच मला जायचं होतं अकोला. तर मी अकोला निघालो. अकोला पोचलो आणि अकोला आल्याच्यानंतर मला गुलाबजाम खायला भेटले, माझ्या मित्रांनी आणले होते. आणि निघालो जॉबला, म्हणजे कामाला आल्या पहिले मी माझी गाडी साफ केली, नंतर गाडीमध्ये पूर्ण सामान रचवलं आणि निघालो कामावरती. गाडी बऱ्यापैकी सेट केली, नंतर झाली माझ्या कामाला सुरुवात. तर मला आज रात्री वाजले 12:30. तर काय है, अभी बज चुके हैं 12:30 और हम जा रहे हैं काम से सीधा घर. भाई अगर ज़िंदगी में कुछ बड़ा करना है ना तो औरों की तरह नहीं, कुछ अलग करना पड़ेगा. अब जाके हम सीधा 5:30 बजे आज